आले कस काही आले कस काही चल बाई आता या पोरींक जाऊन पाहते एकटीला करमत नाही काही नाही बोलून पाहते बाई. बाई काय ग पूर्वा बसली? हा काय वाटते कुठे गेलत्या? अगं अशीच आले बाई गल्ली मध्ये बायांजवळ बसत 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 होय म्हणले जावा माय सुनाक. होय हा ना. बरे आत्या तुमचं. हा सकाळी जशा बाहेर पडल्या की पडल्या डायरेक्ट संध्याकाळीच घरात मग उगवता. काय करू आता सांग. लोकांचा सूर्य सकाळी उगवतो तुमचा संध्याकाळी उगवतो हाय का नाही? मग काय आता घरात यावा हम्म. कोणी बोलत नाही काय नाही कामाचे काम करावा. बोलत नाही म्हणजे आम्ही कोण आहे मग बोलाय नाही तर आता मग तू काय? बोलती पोराचं सांगते. पोराचं काय करायचं आता? पोरग तुमच्याशी बोलत बसल्यावर मग कामाला कोण जाणार? अगं पण पोर बोलत नाही नवरा बोलत नाही. सांग बरं नुसते अवघड बे. हाड 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 करत्या मायवाली. मग माझ्याशी गप्पा मारत बसव एवढं काय त्यात? सांग बरं आता मी का काही एवढी ना आला एक बाई आहे का बरं? आल्यापासून मी तुला काही दुखावलं का शब्दाने खरं सांग. नाही नाही मला तर नाही दुखवलं तुम्ही म्हण. सांग तो वाला सासरा मातोंडा का पाहत नाही. तो नवरा मातोंडा का पाहत नाही. मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही का या हातानं त्याचं ढुंगण धुतलंय तरी त्याला केवा नाही. बरोबर आहे आत्या तुमचं. पण आता मला तरी काय माहिती ते मामा पण दारू पिऊन येतात असे भांडत बसतात. किती हे पण बोलतो? तुमच्याशी बोलत नाही. आता मी तरी काय बोलणार? सांग. बोलू बोलू थकले मी. नीट वागा नीट वागा. मग मी आता याच्यासाठी काहीच करेल नाही का? मस्त केलंय. आता प्रत्येकाही आपल्या लेकरासाठीच करतेच की. सांग बरं मी काहीच केलं नाही का याच्यासाठी? अहो आत्या तुमचं बरोबर आहे. मी ह्यांना किती वेळा विचारलं बरं का तुम्ही का असं वागता का असं आत्यांना बोलता का असं वाकडं तिकडं तोंड करता. मामांना पण मस्त वेळा विचारलंय पण ते दोघं माझ्यावर चिडतात. मला म्हणतात तुला जर हे सगळं ऐकायचं असेल तर तू घर सोडून तुझ्या माहेरी निघून सांग जा. बरं आता मी काय यांना काय बिबे काढवले का? मी काय कमी केलं यांना? मला तर तुमचं काही कशातच मिळ लाग ना काय तुमचं चाललंय मला काहीच नाही माहिती. देतो का मला घराची पायरी तरी चढून देतो का सांग? तर काय सांगावं. तिकडून आपल्या मागच्या दारातून यावा मागची ती खोली लावा कधी उघडीच राहती इकडे येऊन बसते. त्यांना दोघा बापल्या एकांना पाहिलं का मी लगेच पळायचं ते अंग. सांग मी एवढा काही माव जुलूम चाललाय मी काय यांच्यावर जुलूम केलाय एवढा? बरं आत्या पण तुम्ही पण मला कधीच नाही सांगितलं तुम्ही का बरं तिकडं राहता. काय असं घडलंय घरात की तुम्ही असं हे करताय तर एकदम? मलाच माहित नाही यांना काय काय नाही. मामा उठलं काय पाहिलं ना काही केलं का बाई याला? यायची आवता अहो मामा वर. काय करताय? नाही सुन बाई सोडते. हे आपल्या घरात नकोय अजिबात नकोय. उठाच्या बाहेर रट्ट्यात मारी. शांत बस. तू बाजूला सुन बाई उठ लवकर. अहो वाट तुला सर सांगायला गेलं सोड बाई आता काय सांगायचंय मला दिवस नाही पुरायचा दिवस हिच्या कथा सांगायला. बरं शॉर्टकट मध्ये मला सांगा मग. तू निसता काय बोकड्यावानी बोकड्या रे? सुटला माव. तवा नाही कुदलं बोकड्याने आता बोकड्याने कुदतो. हा तुला अहो लय मामा कशाला भांडताय उगाच त्यांना? हा कशाला अख्खं गाव गोळा करायला बाई, लागले आता तुला तुम्ही? काय शांत बसा माहिती ना. तुला काय माहिती गणित काय करेल तिला हा तो मी हा? गणित केलं तू सांग तिला आता. हा? आता तुम्ही त्यांना घरात राहून देत नाही. ते बाहेर राहतात तिथं पण तुम्हाला टोचताय. यातच सुनासोबत इकडे दोन यायचं शब्द काय बोला. काम आहे अहो, तिकडे राहते ती इकडे म्हणजे? यायचं काय काम आहे अहो सोने त्यांची इथं सुनासोबत दोन शब्द काय बोलायला समज येणार येतो नाही का? तो आज तुला बोलायचं नाही तिला. हा का बरं नाही नाही बोलायचं? बोलायचं माहिती तो आमच्या सुने दारात बोलन. येईल. आमच्या दारात तू यायचं नाही. कुठून आणलं? अरे तो कुठून कोण आणला बाय आणलं? एका याच्यात मी आज कमवेल मी. हा. त्या कामाला ना विसरला का त्या किती दिवस? चांगलं विसरला? कामाला किती चांगलं कामाला तुला किती भाड गोड लागायची विसरला? किती चांगलं गोड हा. करायला गोड लागलं तेच ना हा, आईच्या विसरला का भाड किती गोड हा? लागायची तुला? आता काय कसे लोक जवळ तरी उभं राहतात हा कोणी. जाऊ दे नाही राहू राहतं का दे. कोणी पाय मी काय माहिती सून आहे ना मला. हा घरातलेच राहते त्या बाहेरचे नाही राहणार माहिती सून आहे ना. पोऱ्याला येऊ दे फक्त मग पाय पोऱ्या काय करतो तुला हा करू दे ना त्याला माहिती होऊ दे फक्त करू दे ना. नाही आलती म्हणून घरी तुमच्या दोघांच्या नावाची कंप्लेंट देते. काय कंप्लेंट दे हा, आम्ही पुरावा सांगू हा अहो मामा पण आत्यांना राहून द्या ना घरात. आला राव तिची तुला नाचायचं की तिच्या बरोबर तुला शिकविल ती हा तिच्या राजाला लागल्यावर जाशील हा? वर जाशील तुला शिकायचंय का जाशील. अहो, तुला शिकायचं का तिचं ऐकून हा मग माझी सासू म्हटलं मी शिकणारच ना त्यांचं अरे काय. ते काय शिकेल तुला कळतात काही हा तिला आतापर्यंत काय केलं आता काय सांग आता मग तो काय पोराला काय दारू प्यायची शिकवली का? तर मी तिला शिकवणार आहे. तुला तू आता पुढचं बोललो का तुला एकच सांगू तूच ना? बोलू तू नको. आतापर्यंत हा बाय तूच बोलू नको. करू का मोकळा सोडा हा, कर. करू का हा, मोकळा कर. हा? कर
कर करू का हा कर अहो मामा कर मी शांत तो बसा. मोकळं करते कर. बा काय मोकळे मी दारू प्यायला लागलो तुला कारणामुळे प्यायला लागलो. अरे हा का? तुला मी- टेन्शन बावाले टेन्शन. तुला मी हा? मूत नव्हता प्यायला लावला. सकाळपासून जाती तर संध्याकाळी येते ती कोणी येते पार तोड सोडून पार्वती का अशी मारायची घरी मग आल्यावर कवा दाबलं तो कवा दाबलं सांग. हा, तो मी काल दाबलं? मी काल दाबू हा? दाबले होते ना बा, दाबू का हा, मार हा? बरं, तू मार जा, जा. आव कसं, पेच का ते? मार हा? तू मार तू मार आम्ही तू. गिरलीच नाही का मार अहो शांत बसा ना काय मारा. हाणमारी करायला लागले तुम्ही. मार तू हिचं काय काम येडे यायचं म्हणजे हिचं काय काम येडे म्या यायचं कमवेल मी येणार हा? म्या कमवेल मी येणार. हा. ज्या लोकांना इथून काढून दिले ना त्या लोकांनी इथं घराची पायरी तुम्ही चढायची निघा नाही ना. तुम्ही निघा हा? तुम्ही निघा. ज्या बाईला तिच्या घरात किंमत नाही त्या बाईनी तर पाय ठेवायचंच नाही ना. हा मी तेच म्हणते तुम्ही निघा. अहो काय बोलताय तुम्ही तुमची आई आहे ती. हा असं स्वतःच्या आईला कोण बोलतं का? हे बघ मी काही मंद नाही किंवा मला काही गोळ्या चालू नाही. मला तिला असं बोलायला मला आई काय असते ते बी मला समजतं आणि काय नसते ते तुला बी मला तू मंद समजतं. नाही तुला गोळ्या चालू नाही पण तुला आई नाही समजली तुला फक्त बाप समजला. हम्म. त्याचे कारण आहे त्याचे बाप कारण दारू आहे प्यायचा खरं बोलायचा ते हिच्या देखत मी सांगू शकत नाही. अरे विसरला का तुला रोजचे नवे नवे कपडे आणायचे रे तो बापाने तुला अजून वारभर कापड नाही घेतलं. मग घाम गाळायची तुझी हा. आणि तू तर फक्त मूत प्यायचा तू फक्त मूत प्यायचा. हा, मी पेलो. हा. पेलं. तू फक्त मूत तुझ्यामुळेच पेलो मी. तो लय परपंच हा. करून दाखवला. लोकाला पाहिजे ना मी फकडीनं तर मी केला. मी प्यायला लागलो फकडीना केला फकडीना. हा. अहो वा. मला सांगा आता हे मामा 24 तास दारू पिऊन पडलेले असतात. कोणती बाई अशी राहणार आहे नवऱ्यासोबत? राहील का कोणती बाई? तरी राहिले मग याच्या आधी नव्हतं हा. पेत तरी राहिले बरं भले नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं का असं पण पूर्वा. तरी राहिले. हा, तेव्हा पूर्वा. तोंडाने सांगती तुला एक सांगू का तोंडाने सांगती ती हे बघ नाव नवऱ्याचं पोर सोयऱ्याचं म्हणजे हे बघ, ह्यांचं तुला काय काय माझं नाही. किंमत नाही आहे? माझं नाही हा. पूर्वा तुला एक सांगू का जर मी काही गोष्टी जर सांगितल्या ना तर तू हँग होऊन जाशील. हा हा. होईल ना होईल, हा. होईल. आणि तू आहे ना 1 मिनिट सुद्धा थांबून द्या अरे तुमच्या दोघाच म्हणजे चल निघ. तुमच्या दोघा बापल्याकांजवळच फक्त मायवाली पोथी वाचायला आहे मायजवळ तुमची काहीच नाहीये का? मी काय म्हणतो तिकडे तिला निदान खरं खोटं कळण ना. तिकडं तू वेगळी राहते ना तिकडं तिकडेच राहतो आता तू जा तिकडेच कर हा, इथे तिकडे येऊ येऊ नको नाही नाही हा, म्हणजे? मासुराला सुद्धा तू शिकवशील आता म्हणजे? ऐका तसं काही करू नका त्यांना इथं राहून द्या. मला एकटीला खूप बोर होतं या हा. घरात. मग त्यासोबत अरे, असलं मी आहे ना अहो तुमच्यासोबत काय गप्पा मारू अरे, मी? अगं बावळे तो आज तुला सुधरत का तू लाळ गळती पार तू तुला सुधरत तेव्हा तू ना पुढचं बोलू थांबा हो नको. दादा एक बोलू मिनिट. नको. तेव्हा ये दादा, बाय. दादा, तू आता तिच्या- दांड्यातच इतके. हो दादा तिच्या काय नाद हा. लागली अगं तुला काही वजीर डोकं बिकं काही आहे का हा? नाही? अहो, काय? कुठलं डो- मारू नको हा? पोरीला चाल वय माग काय कोण आहे तो? तो अरे कोण आहे ती? म्हणजे कोण आहे काय तवाची? सून आहे? मी पण तुझा कोण नाही हा. विषयच येत नाही. सून मारायचा अधिकार नाही तवाला तू हा डायलॉग आहे ना का तू माई कोणीच नाही हा डायलॉग तू याला दे का तू हा तुझा कोणीच नाही. काय म्हणती अरे मग बरोबर आहे तू बावरा नाहीच आहे ना म्हणजे मग तिला सांगितलं ना आता म्हणजे ती बोलली म्हणून काय? हा, मग काय म्हणजे बोलली नाही आत्या मला अजून एक सासरा आहे काय? हा मीच सांगते आता हे काय सांगते मी सांगते तुला? ऐक. एकच नाही अरे बाई बोट मोजायला सांग आता काय सांगता दिवस जाईल बुडायला हम्म. काय सांगते आहे ते बरं हा का म्हणजे आत्या मला काय ये ना. गावभर सासरे आहेत की काय? तू ऐकत आहे तो बाबा, काय ये ना पिलेली तो ये ना लबाड बोल राहिली बरं का ए बाय तुला ना तुला मी म्हणतो तू पहिले निघ बरं म्हणजे गजराबाई तू इथून निघ जे पहिले. ग- गजराबाई? गजराबाई direct. इथून निघ अहो आई एकेरी बोलतो मला एकेरी बोलतो अरे गजरे बरं डायरेक्ट अरे ढुंगण धुतलं तो या हाताना वास गेला नाही घेऊन पाय. ते प्रत्येकाच्या आई बापाचं काम आहे. मग तुझं काय काम आहे गजरी म्हणायचं काम आहे तो गजरी अरे म्हणायचं पण त्याला गावात त्याचे मित्र त्याच्या मोठाले माणसं त्याच्याजवळ बोलत राहता काय बोलायचं त्याला कळायला लागलं काय बोलायचं त्याची आई फालतू आहे. दादा ऐका बा. हा. विषय तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो मला कोणी काही बोललं नाही कोणाचं नाव घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही. मग तुला कळत होतं मी जरी शाळेत जात होतो हा, हा. ना तरी मला सगळ्या गोष्टी कळत होत्या. हा, सका पाटील आपल्या घरी येऊन बसायचा. हा. बरोबर आहे. हा, तुकाराम आणि- पाटील? आणि ही मला काय म्हणायची माहितीये का मा गुरु भाऊ आहे आणि मी मामा बरोबर फिरून आले त्याला मामा मामा म्हणायला लावायची हा. आणि मी सगळं मला कळत होतं. तुला बिस्काचा पण आणायचा तो हा मला हा, बिस्किटचा बरोबर. पुढायच्या नादी मी राहायचं लावायचं. प्यायच्या नादात हा बरोबर सगळं कळायचं मला सण होत नव्हतं पण म्हणलं जाऊ द्या आता आपल्याला ना शाळा शिकायची आपल्याला मोठं व्हायचं हा. तोपर्यंत म्हणलं हिला एक शब्दाने हा, बोलायचं नाही. मोठं व्हायचंय शाळा शिकायची आणि आईवरच वर्तंगडी करायची. हा उतानं तू व्हायचंय तसं वागली हा का का?
मला सांग तुला काय हा रे? नाही दिसला सांग का पटकन. याला भंगारवाल्या बाया कमी पडल्या हा पाठी उठून भंगारवाल्या बायांबरोबर हिंडायला जायचा दारूवारी ते नाही तुला दिसलं मी काय म्हणतो, खाली कर तो- खाली ऐक एक मिनिट खाली करतो वजनापेक्षा जास्त एक कर मिनिट खाली. ऐक मरशील तू आता. दादा, हं? दादा, मार एक बरं मिनिट. मार बरं तू मार तू बोल बरं. रही चला, तू मार बरं मार बरं. मार बरं तू मार बरं हं? मार बरं दादा दम लाग संता तो बाजूला इसल्या. हं? दादा दम लागून सोड बाई उकडायचं. तू इकडे. अहो, ती दादा. काची सून हं? पकडून आणली तो कुठे आहे? तो- अरे हाच तो कुठे आहे? पकडून आणला तो कुठे आहे? मी कुठून आणला मलाच माहिती ना मग तेच तुला सांगत ओय, मी काय म्हणतो ऐक तूच उपराई ओय. मग त्याच्यामुळेच मग तू इकडे थांबू नको. तू थांबू नको तो इकडं काहीच नाही बाई लेख मावाला आहे तो मी कुठून आणला असू दे ए, सून अरे मायवाली बापाची आहे, पायदास आहे ती काय मी तुम्ही? कुठून आणला असू हा? दे म्हणजे हे माझे सासरे नाही का? नाही तुलाच माहिती ना कुठं तू या, मारत इथे होता. घालायचं होते. पाय ती काय बोलती पारा हा? होय ना तो भंगारवाल्या बाया बरोबर हिंडायचा भंगारवाल्या बाया बरोबर भंगार याचायला जायचा पण तो दारू साठी जायचा हा. गुरु मामा म्हणून गाडीवर बसून सगळं नाशिक बोकळून नव्हतं येत म्हणजे यानं दारूच्या नादात काहीच केलं नाही काहीच नाही. अरे तुला 24 तास मी या अरे हिच्या या कान पदरात असेल तू हिच्या कान तू असेल गप- ना गप- रात्री. गप तू गप लांब मला बोलू लोटू दे द्यायची, लांब. गप गप लांब गप लोटू द्यायची. अरे गप ना मला बोलू दे ना. आईची. हं? काय सांगा तुला मी जर रात्री आलो ना आणि जर शेजारी झोपलं त्याची लुटू द्यायची बाजूला अरे तर तोंडाचा वास त्या- किती यायचा किती वास हा? यायचा पाय हं? का तुला काय मारामारी जवळ करायला घेऊन? लागले तुम्ही अरे तुला दोघं? भंगारवाल्या बाया पुरल्या नाही भंगारवाल्या असं तू ओय. भंगार आहे मी काय म्हणतो भंगार. ते जाऊ दे मोरू दे तो कसं आहे असं मी त्याला शेवट करणार आहे त्याचा आणि मावाला तू तू तुझा इथून- मावाला कोणा करायचा तू तो जाळ कर तिकडे कोणाचा तुझा आईला बोलवतो आईला आईला आलो बोलवतो नको आईला पोराला. आईला पोराला. तू गप महापौर आहे मी पोराला पाहिजे नको बाय. मी ठरवील हा. महापौर आहे काय म्हणतो काय पोरा- म्हणतो ए बाय सुरबाई धर रे तिला मी काय धरू तुम्ही हाणमारी करायला लागले राहिली ना. माई सून आहे आणि महापौर आहे मी ठरवील तुला कसं सांभाळायचं का कसं हा? सांभाळायचं हा? गुरु मामा म्हणून गाडीवर बसून सारा नाशिक तू बोकळून मला यायची काही तू. सांभाळू नको हा? त्या गुरु मामाचाच परसा देतो त्याला नाव ठेवतो याचा काय संबंध रे हिला गुबू गुबू खाला प्रसाद हा मग आत्या- मी गुबू गुबू खाला म्हणूनच बाबा, तर एवढा मोठा मी पोऱ्या काय तयार म्हणतो, केला केला. तू काही नोटंकी कर हा. माझा बाप हाच आहे अरे खरं ते तोच आहे. खरंच हा तूच मान त्याला अहो तुम्हाला कळते का तुमची आई बोलली ना हा तुमचा बाप नाही मग आत्या पहिलाच सांगायचं मी इतके दिवस त्यांची सेवा नसते ना केली करूच नको याचे हाल काय? कर ए, तू काय बावळी ए, झाली बाबा काय? ते म्हणजे नासेल दुसऱ्याची सेवा करायची आणि जे खरं वागत त्याचं का लुटून लावायचं का मग हा? मग तुम्ही घेताय का त्यांची साईड तुम्ही तुमच्या आईला कसं बोलताय तुम्ही तरी तुमच्या बायकोला समजून घेताय तुला का मेन तुझ्या तिला काय समजू किती बरं जाऊ दे सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्यायच्या लायकीची आहे का माया पोराच्या टाचावानी तरी याचं थोबाड आहे का या घोबाड तोंड्याचं आहे का या वान माऱ्याचं आहे का हं? हा. मग हा आहे का याचा बाप नाही जो मेन बाप आहे ना तो मी दाखविते तुला मेन तुझा सासरा दाखविते तुला वाहू दे जेवायचं ते कोण आहे का दाखवीन मी तिला मला दाखव ना. काला तू मावच उताना बोला- राहिला तुला का बोला बाप मला दाखवू? बोल त्याला ऐक ना तो जवळ तर लई मोठी लिस्ट आहे मगच म्हणत होता आमक सख्या आला का तू क्या यायचा तू क्या गेला का परत दुसरा यायचा तो जवळ तर लिस्ट आहे तू इडच बसेल होता ना आहे. मी काय टिपायला कुठे टिपायला आहे. हं. मी मी काय तर म्हणतो अय याचा पत्ता कट करून टाका मा ओरिजिनल बाप कोण आहे बोलो हं? यो कोण आहे हा कोण आहे यो खरे तू म्हणतो तुला ना खायला खरडायला राहिलं का सखा पाटील खायला खरडायला राहिलं का अरे घरी? त्याला खायला खरडायला राहिलं नाही ही इमारत कोणी उभी केली त्यानं तर उभी केली त्याच्या लेकासाठी हं. अच्छा, आपल्याला फिरायला जायचं होतं ना जाऊ ना लगेच जाऊ तुझं थांब. अजून आवरलं नाही या काय यांचं उरकित आहे ना पहिलं यांचं उरकित दांडीची दांडी घेऊन माग लागू पूर्वा. राहिला हा पूर्वा हा त्याला सांगून द्यायचं त्याचा पत्ता हो. कट करून टाकायचा. पत्ता कट म्हणजे डायरेक्ट त्याला सांगितलं ही सगळी पाय इस्टेट पडा तुम्ही ना पाय देईल पडा तुमच्या बाबाच्या नाही नाही पाय नाही पडत मी कोणाच्या नाही. मग अजून पक्का नाही झालं ते बाप काय बाप आता काही तर काही सोयरीक अय, जमवतोय मी का काय आपण? म्हणतो तू काय मा बाप नाही? हं? काय झालं इथं अगं बाय हा तमाशा पाय ना मला घरात येऊन द्याय ना हा हं? हा घरात येऊन द्या ना गोबड तोंड्या ही बहीण आहे काय मावाली हा, नीट बोला तू नीट बोलतो इकडं काहीच नाहीये ओय, ओय तुला आता काय कर दिसला. तू आता जेव्हा काय याच्यात कर पाहिलं काय ऐक तू हा. ए, आई, तो दिला रे एक काढून ये ना. तुम्ही थांबाव तू तो काय एक हिरा काढून दिलाय ना तू काय कर चालले आता आता. ऐक ना हा. तो निघाला नसता मी काय तू म्हणते शांत ते बस ऐक काय? तू तू असंच बेवड्या केलं तू बाबा. ऐक तू मायवालं. असंच केलं फक्त जवळ आला का लोटायची हा. ए झोप थकेले बरं मी तर मी तुला उशाला दारू ठेवेल तुमचा राहायची तुला काही संबंध द्यायची नाही तुम्ही का म्हणून भांडा त्या बळजबरी ही बहीण आहे काय मग मला संबंध काय नाही, गं? म्हणूनच मला टेन्शन येतं ना. ही बहीण आहे काय मावाली मग आता त्याच्यामुळे टेन्शन येतं त्यांची पोरगी म्हणल्या माई कोण आहे गुरु एकच ना आता अरे बापरे म्हणजे माझी ननंद बाई म्हणजे आम्ही एका बापाचे एक दोन हा हा? हा फक्त तिची आई वेगळी आणि तुझी आई वेगळी
बाप बाप एकच एकच हा. म्हणजे दोन चालवायचं नाही रे तू त्याची बायको कधी आईच्या नालाच्या होते. माग वय माग हा तुला उभं राहता येईना मी काय म्हणतो चालला मोठा तुझ्या 1.5 फुट्या तुमचं ए, मीटिंग घ्या. उभं सातपुटे. राहतो अंडिया. या आईचं खरंच ना. शेकपूर गोडा पिची का खरंच ना हा? आमची हाईट बी मॅच होत नाही ना. तुला त्याची लाज वाटायला पाहिजे तो अशा 2-4 बाचाडात लावीन ना बरगड्याच मोडीन तोयवाले खरं दादा मग तुला एवढी आईची पण ओळख नाही का म्हणजे तू बापाला बाप म्हणा आणि शेजाऱ्याला बाप म्हणून राहिले याला लात मारून घराच्या बाहेर काढ पाहिला शेजारी का? नको शेजारी बी शेजारीचे तू शेजारीचे काय करावं आता तो भंगार गोळा केला आणि तो बायांना दारू पाहिजे घालू तो आल्या. होय, टाक तुला लागला का टाक भाऊ? हा, टाक तू ढळतो अरे का? लग्न करेल होती त्याचं का तू बिया? ओरिजिनल बाप नाही मा. वय चल पुढं हा? पुढं वय वय पुढं पुढं. वय पुढं वय होय पुढं हा? मायवाली पोती वाचून दाखी सुटला एकही पोरग तो आला नाही आणि कुशाल तो चालला तेव त्या घरा करायला आणि काय आई तो एवढं झाकडाला का बरं केला बरं हम्म झाकडाला का बरं केलं तो म्हणजे तू तर लय माजला होता मागाशी पहिले सांगायचं ना नाही बाप नाही म्हणून. हा पहिले सांगितलं असतं मग तू जर आईला डायरेक्ट गजरीन बिजरी करायला लागला तर मग मी बी बाप दाखवलं म्हणजे तुला श्राद्ध घालता येईल आजपर्यंत माझी गुरु आई आहे तरी मी गजरी नाही म्हणले तू बरी हिंमत केली चुकलं ग चुकलं बरं हम्म? मा चुकलं बरं आई हे तुमचे पप्पा आहेत पाय पडा हा हे आमचे नवीन पप्पा नवीन नाही ते जुने भाऊ नाही मामा होते मी आणि बुडूक तेच तू आता ते गुरु मामा म्हणूच नको अरे हाच तर तो ओरिजिनल बाप हा का मग मी तर मामा मामाच म्हणायचो मग. हा मग गुरु मामा तवा तुला लहान होता म्हणून मामा म्हणायला लावायचे हा म्हणजे आम्हाला सक्का भाऊ ना हा. याचीच कहाणी सांगत होते लग्नापासून. मग आता मी काय म्हणते आता तुम्ही तिकडे नका राहू आता आपण ना सगळे ह्याच घरात राहू मग त्याच्या लात मारून का म्हणून काढून दिली मला काय पडीत राहायसाठी मी एवढे आयुष्य बरची कमाई काला कमावली आई त्यानं लय पण मला काही काही सांगितले ग हा बद्दल लय काही काही सांगितले त्याच मी मायवाला एकच पॉइंट सांगितलं तरी तो घराच्या बाहेर गेला मी अजून माझे 1000 पॉइंट जर सांगितले तर तुला डायरेक्ट गंगाव त्याच्यावाले हस्ती विसर्जन करायला जावं लागल हा का हा एकच पॉइंट मध्ये एवढा मोठा महाभारत घडलं बरं चला मग आता करत चला घरात चला सासरे चला या सासूबाई या नंदबाई बाई लय वाट पाहिली ग या घरात एंट्री करायसाठी